काय झालं याला? काल तर व्यवस्थित होता. वाचवा! वाचवा, कोणी आहे का? अरे हे घर मंतरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर. वंस, अहो वंस, कसला विचार करताय? काही नाही ग. काल रात्री आपण जे काही बोलत होतो ना त्याचा विचार करतो. वहिनी, मीनाक्षी नंतर तुझ्याकडे येऊन काही बोलली का? नाही, काही नाही बोलली. तिच्या ना मनात काहीतरी आहे जे तिला आपल्याला सांगायचंय पण तिला सांगता येत नाहीये. वंस, अहो तिचं बालपण खूप हलाखीत गेलं असावं आणि आपण बोलायला सांगितल्यावर कदाचित तिला तेच दिवस आठवले असतील. नाही वहिनी, जी माणसं लहानपणी खूप हलाखीत दिवस काढतात ना ती पटकन बोलून मन मोकळं करतात. पण हिचं तसं नाहीये. हिचं ना काहीतरी वेगळंच आहे. वंस, तुम्ही या गोष्टीचा फार विचार करू नका. मी शाळेत शिकवत होते ना तेव्हा मी अशी खूप मुलं पाहिली आहेत की ज्यांना आपल्या मनातलं कुणाला तरी सांगायचं असतं पण खूप प्रयत्न करूनही त्यांना नाही सांगता येत. तू मला कितीही समजवायचा प्रयत्न केलास ना तरी मला असं वाटतंय की ती आपल्यापासून काहीतरी लपवते. मी काय म्हणते, एकदा तूच तिच्याशी बोलून बघ ना, कदाचित तुला सांगेल ती. ठीक आहे, म्हणजे तुमचा हट्टच असला तर मी बोलून बघते तिच्याशी. पंच, काल खूप दिवसांनी मोकळेपणाने बोललो ना. हो, खूप बरं वाटलं मलाही. मला पण. म्हणून मी आता ठरवूनच टाकलंय, मनात काही ठेवायचंच नाही. जे वाटेल ना ते बोलून मोकळं व्हायचं. हेच सगळं तुझ्या सुनेला पण सांग ना, म्हणजे मलाही बरं वाटेल. ठीक आहे, मी जरा चहाचं बघते. पंच, मी आणते ना चहा. वहिनी बस ग तू, मी आणते माझा चहा. अरे खरं बोलतेय मी. आत्या आईला आणि आईला एकमेकींबद्दल एवढा रिस्पेक्ट देऊन बोलताना बघितलं ना, मी खूप इमोशनल झाले होते. नाही, मी तसं दाखवत नव्हते पण मी खरंच खूप इमोशनल झाले. मी ना खरंच प्राऊड फील करते माहितीये. त्या दोघींपैकी एक माझी आई आहे आणि दुसरी आत्या आई आहे. अरे वा, म्हणजे मी सांगितलेल्या आयडियाने कमालच केली म्हणायची. हो सिरियसली, तुझी आईस्क्रीमची आयडिया आणि तू सुचवलेला आईस्क्रीम ह्या दोघांचाच परिणाम आहे हा. बाय द वे, तुझी वहिनी तिच्याबद्दल काय बोलली हे अजून सांगितलं नाही. नाही रे, ऍक्च्युली ती इमोशनल होऊन चोक झाली आणि पुढे काही बोलूच शकली नाही. असेल काहीतरी सिक्रेट मे बी. नाही रे, तिला कधी कुणाकडे शेअर करायची सवय नसेल. ते म्हणजे एकटीच वाटते ना ती, म्हणून असेल कदाचित. पण नंतर सांगेल हळूहळू. बरं, आणि तू तू काय सांगितलं? माझं काय, माझ्याकडे असं कुठलंच सिक्रेट नाहीये, सो मी काहीच नाही बोलले. वेट, आता तुझीही अनेक सिक्रेट तयार होती. तुझ्या मनातले सिक्रेट तू कोणालाही सांगू शकणार नाही. व्हॉट डू यू मीन? म्हणजे तू कधी ना कधी प्रेमात पडशीलच ना, मग आपोआपच सिक्रेट तयार होतीलच. एम आय राईट? बघू. येस, बघूच. बाय, टेक केअर. बाय बाय, टेक केअर.
चोहा स्वहा नावाच्या जहाजाने आता समुद्रात वारा घेतलाय. सुसाट झाला. मी तुला इथे खूप मिस करतो. असं म्हणतात की आपण जेव्हा आपल्या व्यक्तीपासून लांब जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपलं तिच्यावर किती प्रेम आहे. आज जेव्हा मी तुझ्यापासून इतका लांब आलोय, तेव्हा मला जाणवतंय की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं की तसं कोणी असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. मीनाक्षी, अगं लक्ष कुठे असतं ग तुझं? हा, समोर दूध उतू जात आहे ना, तरी आपल्याच तंद्रीत राहायचं का? नाही मी ते सॉरी. नेहमीच झालंय तुझं. जेव्हा बघावं ना तेव्हा मनात काहीतरी लपवून असल्यासारखं राहतेस. नाही तसं काही नाही. खरंच तसं काही नाहीये ना? हो. नाही, तसं नसेल ना तर चांगलंच आहे. हे बघ मीनाक्षी, तुला एक गोष्ट मी सांगते, ती नीट लक्षात ठेवायची. हं? संसारामध्ये ना मनात दडवून कुठलीही गोष्ट राहायचं नाही. संसारासाठी ती खूप घातक गोष्ट असते. जे काही मनात लपवून राहशील ना, तीच गोष्ट पुढे जाऊन संसार उद्ध्वस्त करते. मीनाक्षी, मीनाक्षी, ही आता परत कशाला इथे आलीये? मी बघते. थांब, आत हो. तू कुठेही बाहेर जायचं नाहीस. किचन मध्येच थांबायचंस. मी बघतेच, हिचं ना फार अति होत चाललंय आता. मीनाक्षी, मला जरा मीनाक्षीला भेटायचं होतं. मीनाक्षी घरात नाहीये. बोल, काय काम होतं? नाही ना, तू मीनाक्षीची मैत्रीण ना ग? नाही म्हणजे लग्नामध्ये तिची मोठी बहीण म्हणून वावरत होतीस. मीनाक्षीला ना घर ना दार, म्हणजे तूच तिचं माहेर आणि तिच्या माहेरची व्यक्ती. बरोबर ना? मला एक सांग, माहेरची माणसं अशी उठसूट मुलीच्या सासरी येतात का ग? काय विचारते मी? येतात? नाही म्हणजे माझं जरा तिच्याकडे. तुझं मीनाक्षीकडे काय काम आहे ते जरा मलाही कळू देत ना. वंस, अहो असं का बोलताय? नाही ना, काय अनोळखी आहे का? असेल ना तिचं मीनाक्षीकडे काही काम, आपण समजून घ्यायला हवं ना. हो वहिनी, मी तेच समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. नाही म्हणजे मैत्रीण म्हणून कधीतरी येणं आणि रोज रोज येणं यात फरक आहे ना. अगं
परवाच नाही आली होती ना मीनाक्षीकडे काहीतरी काम आहे म्हणून. असं काय काम असतं ग तुमचं? नाही म्हणजे आपण विचारलं ना तर आपल्याला सांगतही नाही. अशी काय खलबत चालू असतात ग तुमची? माफ करा, मी इथे आले ते चुकलंच माझं. नाही ना, नाही ना. आलीस ना? बाहेर नको येऊ म्हटलं होतंस तरी आलीस ना? आता आलीच आहेस तर वहिनी समोरच सांगते तुला. तू लग्न करून आमच्या या घरात काय आलीस? एका पाठोपाठ एक संकटांची मालिका सुरू झाली. अहो पण वंस, त्यात तिचा काय दोष आहे? तसं काही नसतं हो वंस. तसं काही नसतं. मग कसं असतं? हं? अगं एवढं सगळं घडून सुद्धा तू जर असं म्हणत असतीस ना वहिनी, मी नाही तसं म्हणणार हा. तर यांचं लग्न काय ठरलं? दुसऱ्या दिवसापासून एका पाठोपाठ एक संकट सुरू झाली. आणि या सगळ्याचा मागोवा घेऊन आपण शोध घेतला तर कोण सापडलं? त्या नैनाचा नवरा. आणि नैना कोण? तर हिची जीवाभावाची मैत्रीण. मग जे काही घडतंय ते हिच्यामुळेच घडतंय असं मी जर म्हटले तर काय बिघडलं? हं? आणि तिला जर मी म्हंटल की या घरात येऊ नकोस तर काय चुकलं माझं? मीनाक्षी, नको रडूस बाळा. हे बघ मीनाक्षी, यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव. तू या घरची सून आहेस. नाही म्हणजे नुकतंच लग्न झालंय, माझ्या बोलण्याने तू दुखावशील म्हणून इतके दिवस मी गप्प बसले, सगळा त्रास सहन करत राहिले. पण आता माझ्या अभिच्या बाबतीत सुद्धा वाईट घडायला लागलंय. अगं तुमचं लग्न होईपर्यंत आमच्याकडे काम कर, आमच्याकडे काम कर अशी लोक त्याच्या मागे लागत होती. आणि जेव्हा त्याला आता काम हवंय तेव्हाच त्याला ही लोक कामं देत नाहीयेत. हे सगळं आत्ताच का घडायला लागलंय? काही कळतंय का तुला? अहो पण वंस, वहिनी, माझं अजून बोलून संपलेलं नाहीये. हे बघ, तुझ्या मनात तसं काही असेल असं मी म्हणत नाही, पण ही नैनासारखी बाहेरची माणसं येऊन तुझ्या संसाराला दृष्ट लावतायत त्याचं काय? नाही माझं बोलणं तुला फटकळपणासारखं वाटत असेल, पण हे सगळं ना तुझ्याच भल्यासाठी. वहिनी, मी हिला देवळात घेऊन जाते. अभिसाठी पूजा करायची आहे, ती हिच्या हातून करावी म्हणते. जाग, आवर आणि पटकन तयार हो. आता इथे रडत उभी राहू नकोस अशी. मी पण आलेच. हे बाळा, चल लवकर तयार हो.
मीनाक्षी, शांत हो बेटा. वंसनच्या बोलण्याचं तुला वाईट वाटणं मी अगदी समजू शकते. पण कसं आहे ना बाळा, काही काही माणसांचा स्वभावच फटकळ असतो. त्याला आपण काय करणार? वंस पण तशाच आहे, अगदी फटकळ आहे. पण वाईट नक्कीच नाहीये. जे मनात येतं ना ते बोलून टाकतात, इतकंच. आणि हे बघ, तुला हार मानून चालणार नाही. त्यांच्या बोलण्याचा तुला सकारात्मक विचार करायला हवा. कठीण आहे, पण तू ठरवलंस तर अवघड पण नाहीये. आणि जे मला जमू शकतं ते तुला पण जमू शकेल ना. आणि त्यांचं आत्ताचं बोलणं लक्षात घेतलंस ना तर तुला सुद्धा कळेल की तुमचा संसार सुखाचा व्हावा असंच त्यांना वाटतंय. म्हणूनच त्यांचाही जीव तळमळतोय. प्लीज तू पण त्यांना समजून घे ना ग. आई, मी समजू शकते आत्यांना, मी पण त्यांना ओळखते. पण चार चौघात बोलल्याचं वाईट वाटतंय ना. पण कधी कधी माझी पण अवस्था हीच असते, वेगळी नसते. आता अजिबात रडायचं नाही. तुला वंसन बरोबर तेवढ्यात जायचंय ना, मग फ्रेश हो आणि निघायची तयारी कर. चा. आईला त्या स्वहाला गांडवायचं नाटक तर चांगलं चाललंय. समोरच्याला प्रेमात पाडायचं झालं तर आपण बी प्रेमात आहे हे दाखवायला लागतंय. आणि आपलं प्रेम दाखवायचं झालं तर त्या लंगडी स्वहाला भेटायला गेलं पाहिजे. काय ग, खाली कशी काय आलीस तू? अगं मीच घेऊन आले तिला खाली. आई, अहो पण डॉक्टरांनी सांगितलंय हिने हालचाल नाही करायची आहे. अगं हो, पण रूम मध्ये बसून बसून खूप बोर झालं होतं मला. औषधं घ्यायची होती, ती घेतलीस? हो घेतली वहिनी. अगं मी आहे ना, तू येईपर्यंत तिची काळजी घ्यायला. तू नको चिंता करू. आता काही तर बोलत उभं राहायचंय का? हा, निघते. वहिनी आम्ही जाऊन येतो. चल ग. बरं, तुला काही खायला हवंय? मी सफरचंद कापून ठेवले, घेऊन येतो. योग्य संधीची वाट जर बघत बसलो तरी स्वहा माझ्या हातातून जाईल. आणि ती हातातून जाणं हे परवडायचं नाही. याला आधीच बायकोच्या समोर जाण्यासाठी आपण संधी हुडकतोय आणि तिला भेटताना बायको बी आपल्या समोर आली. क्या बात है बायको, आपला सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करून टाकणार. सोबत आत्या बी. या लंगडीला भेटायची योग्य संधी भेटली.